एका गावात कुंजांडी नावाचा एक व्यापारी राहत होता आणि त्या कुंजांडीकडे एक गाढव होतं. कुंजांडी त्या गाढवाच्या अंगावर सगळं सामान ठेवून बाजारात जायचा. एक दिवस अचानक एक घटना घडली. जेव्हा बाजारातून कुंजांडी घरी येत होता तेव्हा त्याला थकवा जाणवायला लागला. तेव्हा त्याने विचार केला की थोडा वेळ या झाडाखाली बसून आराम करावा. आणि हे बघून त्याचं गाढव त्याच्यासोबत आराम करू लागलं. दोघंही इतके थकले होते की कुंजांडीला झोप लागली. आणि तेव्हा तिथे एक साप आला. आणि त्या सापाला बघून गाढवाने, बाप रे, काय हा साप आहे? हा तर मालकांच्या जवळ जातोय. असं वाटतंय की हा त्यांना चावायला जातोय. मला काही करून मालकाला वाचवावं लागेल. तुला माझ्या मालकाला चावायचं आहे ना? थांब, तुला दाखवतो. बाप रे, साप हा इथे कसा आला? याच्या अंगावर जी काडी पडली आहे ती कुणी टाकली? तू टाकलीस का? तर तू माझा जीव वाचवलायस. हे उपकार मी कधीच विसरणार नाही. आजपासून तू माझा सर्व काही आहेस. कुंजांडी नेहमी सर्व सामान गाढवाच्या अंगावर लादून बाजारात जायचा आणि सगळं सामान विकल्यावर गाढवासोबत घरी परत यायचा. हे त्याचं नेहमीचं होतं. ऐक बाळा, जर तू उत्साहासोबत खूप मेहनत करशील ना तर त्याचं फळही तुला खूप चांगलं मिळेल. कळलं मला, पण मालिक हे तर खूप वजनदार आहे. अरे बेटा, तू माझं सोनं आहेस. मी तुझ्यावर भार कसा लादेन? समजलं बाळा? आपला थकवा दूर करण्यासाठी मी तुला एक छानसं गाणं ऐकवतो. काय गाणं? हे फक्त गाणं नाहीये, हे तुझ्याबद्दलचं गाणं आहे. गाढवाच्या मुला हळू का चालतो, जोरात चाल रे तू. कुंजांडीच्या गाढवा तू, जोरात चाल रे तू. कसं वाटलं गाणं? काय मालक, तुमचं गाणं ऐकण्यापेक्षा तर मी वजनच उचलेल. एक दिवस कुंजांडी आणि त्याचं गाढव सगळं सामान विकून रोज सारखंच खूप आनंदात शहराकडे येत होता. आणि तो गाढवाला म्हणाला, अरे गाढवा, तुझ्या पाठीवर काही सामान नाहीये म्हणून तू जोरात चालतोयस. अरे मालक, लवकर चला, मला घरी जाऊन आरामही करायचा आहे ना. अरे बापरे, बापरे, गड्ढ्यात पडलास. मी तुला मगापासूनच म्हणत होतो हळू चाल, पण माझं तुला ऐकायचंच नव्हतं. अरे देवा, कसं काढू याला? या गाढवाला बाहेर काढायला काहीतरी करावं लागेल. आपल्या गाढवाला वाचवायला कुंजांडी काहीतरी उपायाचा विचार करू लागला आणि तितक्यात त्याला दोरीसारखं काहीतरी दिसलं. अरे गाढवा, या दोरीच्या साह्याने वर येऊन जा. कसंही करून तुला वाचवावं लागेल आता. अरे तुझ्याशिवाय मी कसा राहू शकेन? कुंजांडी खूप दुःखी झाला होता. तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने त्याला पाहिलं. कुंजांडीची गध्याला वाचवायची कल्पना बघून त्याला एक गंमत सुचली. त्याने कुंजांडीला म्हटलं, अरे माझ्या मित्रा, विहिरीत जो पडलाय तो गाढव आहे.
तो दोरीच्या साह्याने वर नाही येऊ शकत. मग तू सांग कसं वाचवू याला? याला कसंही करून मला वाचवावंच लागेल. अरे माझ्या मित्रा, ही विहीर खोल आहे. काहीही केलंस तरी तू यातून गाढवाला बाहेर नाही काढू शकत. त्याचा पिच्छा सोडून दे. अरे हे कसं बोलतोयस तू? तर बसून इथेच पहारा देत राहा. कुंजांडी आपल्या गाढवाला वाचवू न शकल्यामुळे उदास होऊन हा विचार करायला लागला की आता तो काय करेल. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कधी दिवसाची रात्र झाली हे त्याला कळलंही नाही. कुंजांडी खूप त्रस्त होता. त्यावेळी वाटेवरून एक संन्यासी जात होते. त्यांनी कुंजांडीकडे पाहिलं आणि तो त्यांना त्रस्त दिसला म्हणून ते त्याला विचारायला त्याच्या जवळ गेले. अच्छा, तर ही समस्या आहे. मी तुला एक प्रश्न विचारू? तू या गाढवाला इथे सोडून पुढे का नाही गेलास? याने माझा जीव वाचवलाय महाराज. मी याला सोडून कसं जाऊ? काल संध्याकाळपासून याने काहीही खाल्लं नाहीये. तुला हे गाढव इतकं आवडलंय का? हो महाराज, मला याला वाचवायसाठी कृपया काहीतरी उपाय सांगा. अच्छा, असं आहे. तुझं या गाढवावरचं प्रेम बघून मला खूप आनंद झाला. कसंही करून माझ्या गाढवाला वाचवा महाराज. काळजी करू नकोस. तुझ्या गाढवाला आपण नक्की वाचवू. तू जाऊन माती घेऊन ये. ती कशासाठी? या गड्ड्यात टाकण्यासाठी. अरे, गड्डा बुजून जाईल. माझं गाढव मरून जाईल महाराज. तू घाबरू नकोस कुंजांडी. माझ्यावर विश्वास ठेव. जा. कुंजांडीने महाराजांच्या शब्दांवर विश्वास ठेवून कुंजांडी रेती आणू लागला आणि जाऊन जाऊन आपल्या गाढवाला वाचवायसाठी भीतीने टाकू लागला. घाबरू नकोस कुंजांडी. गड्ड्यात माती टाकत राहा. घाबरायचं काहीही कारण नाहीये. मी तुझ्या सोबत आहे कुंजांडी. कुंजांडीने जेव्हा खाली पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गाढव हळूहळू वर येतंय. कुंजांडीला हे बघून आनंद झाला आणि तो धावून धावून माती आणू लागला. कुंजांडीला आनंदी बघून संन्यासी आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले. कुंजांडीने पाहिलं की गाढव हळूहळू वर येतंय. अरे गाढवा, तू मला खूप पेचात टाकलं होतंस. जर त्या संन्यासाने मला मार्ग नसता सांगितला तर मी तुला बाहेर काढूच शकलो नसतो.